जळगाव महानगरपालिकेत महायुतीचे वर्चस्व, स्थायी आणि महिला बालकल्याण समिती सदस्यांची निवड संपन्न. जळगाव शहर महानगरपालिकेच्या सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रशासकीय कामकाजात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांची निवड सोमवारी फेब्रुवारी 16 रोजी विशेष महासभेत करण्यात आली. या निवडीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या महायुतीने आपले वर्चस्व कायम राखत बहुतांश जागांवर ताबा मिळवला आहे. महानगरपालिकेत महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांनी पदभार स्वीकारला होता. त्यानंतर तातडीने विषय समित्यांच्या निवडीसाठी ही विशेष महासभा बोलावण्यात आली होती. या सभेला महापौर उपमहापौर यांच्यासह आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे आणि नगरसचिव शुक्ला यांची उपस्थिती होती. स्थायी समितीवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व. महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या ज्या समितीकडे असतात त्या 16 सदस्यीय स्थायी समितीवर भारतीय जनता पक्षाने आपले पूर्ण वर्चस्व सिद्ध केले आहे. या समितीसाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदे गट आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्याकडून बंद पाकिटात नावे सादर करण्यात आली होती. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे 10, शिवसेनेचे 5 आणि शिवसेना ठाकरे गटाच्या 1 सदस्याचा समावेश आहे. पहिल्या वर्षी विकास कामांना गती देण्यासाठी तिन्ही प्रमुख पक्षांनी अनुभवी चेहऱ्यांवर विश्वास दर्शवला आहे. निवड झालेले स्थायी समिती सदस्य: भारतीय जनता पक्ष, दीपक सूर्यवंशी, नितीन लढ्ढा, विशाल भोळे, डॉ. चंद्रशेखर पाटील, सुरेश सोनवणे, अरविंद देशमुख, कल्पेश सोनवणे, मानसी भोईटे, वंदना इंगळे, नितीन सपके. शिवसेना: विष्णू भंगाळे, दिलीप पोकळे, नरेंद्र पाटील, गणेश सोनवणे, सागर सोनवणे. शिवसेना ठाकरे गट: इब्राहिम पटेल. महिला व बालकल्याण समिती: महिला व बालकल्याण समितीच्या 9 सदस्यांचीही यावेळी घोषणा करण्यात आली. यात भारतीय जनता पक्षाचे 5, शिवसेनेचे 3 आणि शिवसेना ठाकरे गटाच्या 1 सदस्याची वर्णी लागली आहे. निवड झालेले सदस्य: भारतीय जनता पक्ष सुरेखा नितीन तायडे, रंजना विजय वानखेडे, पूजा विजय जगताप, विद्या मुकुंदा सोनवणे, गायत्री राणे. शिवसेना: सिंधू कोल्हे, प्रतिभा देशमुख, डॉ. अमृता सोनवणे. शिवसेना ठाकरे गट: हिनाबी शाकीर खान. निवडीनंतर सभागृहात सर्व नवनियुक्त सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. सदस्यांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी दोन्ही समित्यांच्या सभापतींची निवड आता विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात होणार आहे. या महत्त्वपूर्ण पदांवर कोणाची वर्णी लागते याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून येत्या काही दिवसांत पक्ष नेतृत्वाकडून या हालचालींना वेग येणार आहे.